ऋषभ लोहार आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरनं. आजच्या दिवसामध्ये काय अप्रतिमरित्या गोलंदाजी राहिली वृषभ लोहारची आणि त्यालाच आपण पाहतो पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय. दोन पिता पुत्रांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या होत्या, एक मिलिंद लोहार आणि त्याचे सुपुत्र वृषभ लोहार आणि दुसरे राकेश पाटील आणि त्यांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळाले होते. कनुज राकेश पाटील आणि त्यांचे सुपुत्र कनुज पाटील अशा दोन पितापुत्रांच्या जोड्या. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वृषभ लोहार मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. आपल्या षटकामधला पहिला बॉल, पहिलाच बॉल. समोर जर आपण पाहतोय फैजान मेमनला आपण पाहतोय. हेलिकॉप्टर बॉय म्हणून ओळख आहे, एक हँडसम बॉय म्हणूनही ओळख आहे वाडा तालुक्यातील. फैजान त्याचाही खूप मोठा फॅन फॉलोविंग तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर वृषभ लोहार. तिथे जर आपण पाहिला पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा संपला गेलाय. राईट आर्म वर द विकेट ना दुसरा बॉल. यावेळेस फैजान मेमन बॉल उडवलाय आणि सुरुवात झाली फैजान मेमनच्या बॅट मधून षटकार. प्रेक्षक तिथे जो होता त्यानं झेल टिपलाय. या प्रेक्षक आपल्यासाठी SP संदीप पाटील बिलोशी यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून जर्सी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर झेल पकडल्यानंतर फक्त प्रेक्षक असावा, खेळाडू नसावा आणि तो झेल टिपला तिथे प्रेक्षकाने. फैजानच्या बॅटला सुरुवात झाली. आता धावा येण्याला यावेळेस समोर तिथे झेलची संधी आहे. अप्रतिम कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. उलटा फिरून कॅच खूप कमी घेतले जातात आणि फैजान मेमनची विकेट महत्वाची पाहिलं आणि विकेट घेतलीये. फैजान मेमनला परतीच्या प्रवासाला पाठवलं गेलंय. बॅक टू दी डगआउट. तिथे प्रेक्षक दाखल झालाय. त्याला टी शर्ट आणि मैदानाच्या बाहेर झेल पकडलाय. सूरज जामगरचा तो प्रेक्षक आहे सूरज, तो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानं मात्र झेल टिपला. वन डाऊनचा बॅटर मुदत सर पटेल मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कुडूस ग्रामपंचायतचे उपसरपंच मुदत सर पटेल यांच्याकरता हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आल्या मुदत सर पटेल त्यांच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून षटकार 6. इथे मंचावर जर आपण पाहिलं तर त्या प्रेक्षकाने जो झेल टिपला जामगरचा प्रेक्षक आहे सूरज, त्याला इथे 500 रुपये आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातली जी जर्सी आहे ती इथे वितरित केली जाते. संदीप पाटील SP बिलोशी. चांगली सोय झाली. आता आजच्या दिवसाचे 500 कमावलेत. संदीप पाटील SP बिलोशी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते, कॅश प्राइज. मुदत सर पटेल त्यांच्याकरता हा बॉल जर आपण पाहिला तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, निघून जाईल चेंडू दन 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 करत टॉस बॉक्स कडे. चौकार 4. धावसंख्येचा विचार केला गेला तर 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. फैजान मेमनची विकेट जरी आली असली तरी मुदत सर पटेल त्याचे बॅट इथे आल्या मात्र मोठे फटके खेळण्याकरता तो सज्ज झाला. आणि जर पाहिलं तर क्रिकेट सुरुवातीला प्रेम ते जरूर होतं क्रिकेटवर. मधला बराचसा काळ क्रिकेट पासून दूर राहिले होते, मात्र तदनंतर पुन्हा पुनर्वापसी केली आणि सध्या जर आपण पाहिलं तर अप्रतिमरित्या खेळ त्याच्या माध्यमातून होतो. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉल स्टॉप झाला. एक धाव तोपर्यंत आली. एका ओव्हरचा खेळ संपलाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17.
या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते ती टीम नुमान 11 एफडीसी कुडूस. पहिलं षटक वृषभ लोहारने हाताळलं, 17 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक हाताळण्याकरता कनुज पाटील आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर. अंगावर रेड जर्सी आहे, खूप काही सांगून जाते. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळते, जे सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली. त्यांचेही मनपूर्वक आभार. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्णतः लाईव्ह कव्हर केली जाते. लाईव्ह जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं त्यांचेही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द आयोजित डीकेबी स्पोर्ट शिवकृपा पाहुणीपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026 चा आपण एन्जॉय करतोय. देवानंदजी थळे साहेबांच्या नावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी जेव्हापासून घेतली आहे तिथून मात्र हे नाव चर्चेमध्ये आलंय आणि कामाचा माणूस अशी ओळख त्यांची बनली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल सध्या कनुज आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल धाव ती तिथे पूर्ण केली गेली. शैलूला आपण पाहतोय, दोघे रेड जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शैलूने बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली. शैलू यादवला परतावं लागेल परतीच्या प्रवासाला. विकेट क्रमांक 2 शैलू बॅक टू द डगआउट. फलंदाज साजिद मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेट आतापर्यंत जरी पडल्या गेल्या असल्या तरी नुमान 11 एफडीसी कुडूस जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये राहिलाय तेव्हा तेव्हा एक नाव चर्चेमध्ये आलंय आणि ते नाव आहे साजिद लाला. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. काय अप्रतिमरित्या कामगिरी राहिली होती साजिद लालाची. तो साजिद लाला ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड होत आहेत ना ते काबिले तारीफ आहेत. अगदी याच्या आधी जेव्हा आईगावदी वाघोटे टीमची मॅच चालू होती आणि मुदत सर जेव्हा मंचावरनं मॅचचा आनंद घेत होते तेव्हा त्यांनीही कौतुक केलं गेलं होतं. या युवा खेळाडूंचा संच आपल्याला पाहायला मिळेल. भविष्याचं हे वाडा तालुक्याचं भविष्य आहे. वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचं भविष्य आपल्याला पाहायला मिळते. कनोज आपल्या षटकामधला पुढचा बॉल साजिद लाला करता. तिथे जर आपण पाहिलं प्रत्येक चेंडू नव्याने हाताळला जातोय. चार बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. कनुजला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरनं पंचाच्या डावीकडनं जो गोलंदाजी करतं. समोर यावेळेस मुदत सर पटेल आपल्याला पाहायला मिळतात. कनुजचा हा बॉल इथे मात्र ऑफ साइडला हाताळण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ पाहता पाहता संपलाय. दुसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. किती धावा तिथे काढल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट असेल. कालच्या दिवसामध्ये सलामी स्फोट निचोळे संघ आपल्याला क्वालिफाय होत असताना पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय कोण होईल. एका बाजूला आईगावदेवी वाघोटे तर दुसऱ्या बाजूला नुमान 11 एफडीसी कुडूस. मातबर संघाची गर्दी होती आज आणि त्या गर्दीतून ते संघ इथे शरीराच्या साईने बॉलला स्टॉप केले. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. ते नुमान 11 एफडीसी कुडूस. शेवटच्या 6 बॉलचा खेळ वाखेरलेला आहे. चला गोलंदाज आपण लगेच गोलंदाजी मार्कवर सज्ज व्हायचे. शेवटचं षटक हाताळण्याकरता कुठला गोलंदाज आणला जाईल. 22 आहेत. अक्षय लोहारला आपण सध्या पाहतोय गोलंदाजी मार्कवरनं. 22 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय लोहार तो आता कशा पद्धतीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये साकारेल
ते आपल्याला पाहायचंय. समोर मुदत सर पटेल त्यांना आपण सध्या पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धनेश साने आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम आयोजन नियोजन केलेली स्पर्धा ती आपण या गतेश नगरीमध्ये पाहतोय. इथे पहिलाच बॉल घुटना टेक फटका खेळलाय. चेंडू मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी मुदत सर पटेल यांच्या बॅटमधून षटकार 6. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणीपाडा यांनी मात्र खूप सारी मेहनत घेतली स्पर्धा उभी करण्याकरता आणि आजचा दुसरा दिवस आहे. प्रेक्षकांची संख्या चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि ऑनलाईनच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद घेतला, या स्पर्धेचा आनंद घेतला. आजच्या दिवसामध्ये अक्षय लोहार आपल्या षटकामधला पुढचा बॉल यावेळेस मात्र चेंडूने उंची गाठली आहे. झेलची संधी आहे, टिपला गेला झेल आणि मुदत सर पटेल परतावा लागेल परतीच्या प्रवासाला. विकेट डाऊन मुदत सर पटेल. बॅक टू द डगआउट. डीजे केला गेलं तर 28-28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवर मोजम पटेल आणखी एक अनुभव संपन्न बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 40 प्लसचे खेळाडू आहेत आणि इथे नुमान 11 एफडीसी कुडूस संघाकरता खेळत असताना कशा पद्धतीने खेळ होईल. जुना बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. सौरभ सवर इथे उपस्थित आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये एक अनुभव संपन्न खेळाडू मोजम पटेल आपल्याला पाहायला मिळतात. नुमान 11 एफडीसी कुडूस टीमच्या माध्यमातून इथे हा बॉल पाहिला आणि सोडून दिला. बाकीची कामगिरी पंच बजावतात. इट्स अ वाईड बॉल. पंचाचे हात आपल्याला समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 29-29 या आकड्यावर आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी तिथे करावीच लागेल. अक्षय लोहारला आपण पाहतोय 07 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केले. पायावर जाऊन आदळलेला बॉल होता. अपील होतीये पंचांकडे. एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली आहे. तिथे पंचांनी बाद घोषित केले आणि मोजम पटेल त्यांना मात्र परतावं लागेल परतीच्या प्रवासाला. विकेट डाऊन. नवीन फलंदाज जर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये शोएब अव्वल आपण सध्या पाहतोय. बॅटिंग करण्याकरता जो दाखल झालाय नुमान 11 एफडीसी कुडूस टीमच्या माध्यमातून. अक्षय लोहार कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळेल अव्वासाठी.
बॉल आव्हाने आल्या आल्या उंच 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 हवेतून पाठवून दिलाय ओव्हर द मिड विकेट. षटकार 6. वव्वा मात्र मी पॅव्हेलियन मधूनच थेट होऊन आलोय असं चित्र तिथे मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना आल्या आल्याच एक घणाघाती प्रहार तो आपल्याला पाहायला मिळाला. क्वालिटी स्ट्रोक षटकार. अक्षय लोहार कमबॅक करावं लागेल त्याला इथे वव्वाच्या समोर गोलंदाजी करताना. इथे आता चेंडू हवेत आहे. आता संधी आहे. क्षेत्ररक्षक रनिंग करून तिथपर्यंत आलाय आणि जेल टिपलाय आणि शोएब अव्वाचा एक खेळ संपलाय. परतावं लागेल बॅक टू द डग आउट. आधी जो झेल टिपला गेला होता प्रेक्षक आपण यायचे आता. सूरज जामगर गावातील आपल्याला पाहायला मिळतो प्रेक्षक आणि त्याला जर्सी ती इथे दिली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धनेश साने यांच्या माध्यमातून इनिंग संपल्या आणि धावसंख्या 35 झाले. 36 करायच्यात. 3 ओव्हरमध्ये 36 करायच्यात त्या आई गावदेवी वाघोटे संघाला. त्याला गावदेवी वाघोटे लगेच आपले 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहेत. 36 करायचे आहेत आणि नुमान 11 एफडीसी कुडूस आपलं क्षेत्ररक्षण ते आपण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. 18 बॉल 36 काय घडेल मैदानाच्या आतमधून आपण जरूर पाहूया. तोपर्यंत एक संधी देऊया आपल्या डीजेला. डीजे खूप चांगलं गीत आपण ऐकला मैदानाच्या आतमधून. तिथे जर आपण पाहिलं तर आता सामना महत्वाचा सुरू आहे आणि गीत आपण ऐकलं अगदी समोर आपल्या लॉंग स्टॉपला T6 हे नाव लिहिलंय आणि अर्षद मेमन होंडो त्यांचं गीत आपल्याला आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. सर्वाधिक लांब षटकार ज्याचे कंटिन्यू जर आपण पाहिलं 6 वर्ष ही स्पर्धा भरते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सुनील पाटील असतील, मिलिंद बागुल, अर्षद होंडो यांचं मात्र सलग 6 वर्ष कंटिन्यू योगदान देतात या स्पर्धेच्या निमित्तानं. विपुल पाटील आणि सर्व जे फ्लेक्स आपण पाहतोय ना मैदानाच्या जे बाउंड्री लाईनला सर्व लावले गेले त्यांचं खूप चांगलं सहकार्य ते आपल्याला प्रत्येक वर्षी लाभतंय. आणि तेच होंडो अर्षद मेमन यांचं गीत आपण ऐकलं आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे
वेगावर स्वार होणारा गोलंदाज. वाडा तालुक्यातील खूप कमी गोलंदाज असतात जे वेगवान गतीने हाताळणी करतात आणि तो शोएब अव्वा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित करणारा गोलंदाज. सर्वाधिक लांब पल्ल्याचा रनअप ते त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समोर वृषभ लोहारला आपण पाहतो, मागच्या मॅचचा हिरो ठरला होता तो वृषभ लोहार. पहिलाच बॉल शोएब अव्वाचा, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल वृषभ लोहारने बॉल उडवलाय आणि चेंडूला पाठवलंय सरळ. पाहूया काय इशारा येईल. इट्स अ बाउंड्री. चौकार 4. चौकाराने स्वागत केलं. दुनियेत घेत नाही टेन्शन आहे टॉप लेवल हर्षद दादा रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद होंडो रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद दादा रॉयल नंबर 1. थँक्यू. पहिल्या बॉलला तिथे जर आपण पाहिलं तर मात्र चौकाराने स्वागत केलंय ते शोएब अव्वाचं. वृषभ लोहार पहिल्याच बॉलला गरजलाय चौकाराच्या रूपाने. दुसरा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता. अपील होतीये पंचांकडे. पहिल्या धावेचा प्रयत्न तो त्या ठिकाणी झालाय. चर्चा होतीये 2 पंचांमध्ये. दोन पंच काय चर्चा तिथे करतील आणि आपल्यापर्यंत जो काय निर्णय येईल तो निश्चित रूपाने तिथे आपण पोहोचवू. पहिल्या बॉलला चौकार आला. तदनंतरचा हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे विकेट. परतावं लागेल वृषभ लोहारला परतीच्या प्रवासाला. पहिल्या बॉलला चौकार जरूर आला मात्र दुसऱ्या बॉलला परतवलं गेले ते शोएब अव्वाने वृषभ लोहारला. बॅक टू द डग आउट. रोशन थोडं फास्ट. चला घाई करा फास्ट. कनूज आहे. कनूजच्या साथीला आपण जर पाहिलं तर आता रोशन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 4 धावा तर स्कोर कार्डवर आहे. टोटल करायच्या त्या 36 धावा. रोशन नवीन बॅटर. गावदेवी वाघोडे संघाला आपण तिथे पाहतोय 36 धावांचं टार्गेट समोर आहे आणि ते 36 धावांचं टार्गेट पहिल्या बॉलला चौकार आला. तदनंतर मात्र वृषभ लोहारला तिथे पाठवले परतीच्या प्रवासाला. त्यानंतर तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा बॉल चेंडू हवेमध्ये आल्या पावली. बिग विकेट डाऊन. रोशनलाही परतावं लागते परतीच्या प्रवासाला. रोशन बॅक टू द डग आउट. सुनील पाटील मिलिंद बागुल दादांचे मित्र खंबीर. धनेश साने दोस्ती यारी निभावतो 1 नंबर. शिवकृपा पाहुनी पाडा दादा त्यांच्या साथीनं. शिवकृपा पाहुनी पाडा दादा त्यांच्या साथीनं. आहे टॉप लेवल हर्षद दादा रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद होंडो रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद दादा रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद होंडो रॉयल नंबर 1. थँक्यू विजय. धन्यवाद. खूप चांगलं गीत आपण ऐकलं. जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये. अरविंद आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वाघोटे टीमच्या माध्यमातून. इथे पंचांचं बोट वरती गेलंय आणि अरविंदलाही आल्या पावली परतीच्या प्रवासाला पाठवलंय. गोल्डन डकचा शिकार अरविंद. बॅक टू द डग आउट. मला वाटतं इथे विकेट हॅट्रिक झाली. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेस गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेस गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा गातेस गावाचा.
विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. शोएब अव्वाची 3 बॉल 3 विकेट काढल्या गेल्या. इथे पुन्हा एकदा जोरदार अपील होतीये, मात्र रनआउटची संधी. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि तिथे आता परतावं लागेल बॅटरला परतीच्या प्रवासाला. ते जर आपण पाहिलं तर कनुज चाललाय, ज्याच्याकडे क्षमता होती तो तिथे रनआउट स्वरूपात. बॅक टू द डगआउट. महत्वाची चुकी आहे. शिवकृपा पाहुनी पाडा दादा त्यांच्या साथीनं आहे टोपले बल हर्षद दादा रॉयल नंबर 1 आहे टोपले बल हर्षद होंडो रॉयल नंबर 1 आहे टोपले बल हर्षद दादा रॉयल नंबर 1 आहे टोपले बल हर्षद होंडो रॉयल नंबर 1. धावसंख्या 4 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 विकेट आतापर्यंत पडल्या गेल्यात 5 बॉल मध्ये. पहिल्या बॉलला ऋषभ लोहारने चौकार ठोकला, त्याच्यानंतर सलग 4 बॉल मध्ये विकेट घेतल्यात. शोएब अव्वा शेवटचा बॉल आहे. नवीन फलंदाज तिथे जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रोहन. 4 आहेत टोटल. 36 करायचे आता 4 झालेले आहेत. 32 ची गरज आहे रोहनसाठी. हा बॉल जर आपण पाहिला निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 12 बॉल आणि 32 पाहिजेत. 12 चेंडू 32 ची गरज आहे गावदी वाघोटे संघाला जिंकायला. चला दुसरं षटक टीम नुमान 11 एफडीसी कडून आपण लगेचच मार्गस्थ करायचंय. थोडीशी चर्चा झाली आणि दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आपण पाहतोय तिथे साजिद लालल आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरनं. ते जर आपण पाहिलं तर आता साजिद लाला आलाय गोलंदाजी मार्कवर. तो देखील लांब पल्ल्याचं रनअप ते पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये जेलची संधी आहे. परतावं लागेल फलंदाजाला. 5व्या विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद. बंद पावलांनी आपल्या घराच्या दिशेने निघालाय, कारण मॅच तिथे कठीण बनली आहे गावदेवी वाघोटेसाठी. निश्चित रूपाने गेम प्लॅन तो इथे मॅच सुरू आहे. लाला आपल्या षटकामधला पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका मात्र चांगला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे बॉल आलाय. फील्ड केले गेले बॉलला. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव तिथे पूर्ण झाली. गेम प्लॅन तो करायला हवा होता गावदेवी वाघोटे टीम. निश्चित रूपाने जर आपण पाहिलं पहिलं षटक जर शोएब अव्वा हाताळतोय तर मग तिथे पहिल्या बॉलला चौकार आला होता. त्याच्यानंतर सिंगल डबलने खेळ जर केला गेला असता, टिकून खेळ जर केला गेला असता तर मग तिथे मॅच मध्ये फटकेबाजी करायला तुम्हाला आणखी संधी होती. मात्र ते गेम प्लॅन तिथे नौक्या खेळाडूंना हे शिकावं लागेल. क्रिकेटमध्ये तो गेम प्लॅन करावा लागेल. नुमान 11 एफडीसी कुडू सारख्या संघासोबत आपण खेळत असताना शोएब अव्वाला फटकेबाजी खूप कमी बॅटर ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याला एक फटका आला तरी पुरेसा.
तदनंतर मात्र सिंगल डबल त्या जरी घेतल्या गेल्या असत्या विकेट टिकवल्या असत्या तर मग टार्गेट जास्त मोठं नव्हतं 36च करायच्या होत्या. अलॉंग दी कार्पेट हा बॉल खेळलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल आलाय तिथे एक धाव ते पूर्ण होते. फैजान तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. या षटकामधला धावसंख्येचा विचार केला गेला तर तिथे धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 6 धावा आहेत. 30 पाहिजेत. चेंडू तुमच्याकडे शिल्लक राहिलेत ते 8 बॉल मध्ये 30 पाहिजेत. 8 बॉल 30 ची मॅच आली आहे. मॅच कठीण बनली कारण सुरुवातीला विकेट गेल्या. पूर्णतः स्टंप दाखवले होते. खूप फुटवर्कचा वापर केला गेला होता. पूर्ण स्टंप दाखवले होते. डॉट बॉल आला. 7 बॉल 30 ची मॅच आली. आता शेवटचा बॉल आहे साजिद लाला. चं टार्गेट होतं. ते 36चं टार्गेट समोर असताना जर आपण पाहिलं सध्या 6 धावा स्कोर कार्ड वर आहेत. इथे जर आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये आणि चेंडूनं टर्न घेतलाय. बॉल निघून गेला सीमारेषा पार आणि या चौकाराने तिथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या आकड्यावर. आता जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 26 पाहिजेत. 6 बॉल 26 ची गरज आहे. चला शेवटचं षटक ते इथे लगेच मार्गस्थ करायचं. नवाज नौका गोलंदाज. नवाजला आपण अनेकदा पाहिले. मी बऱ्याच मॅच जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी असतो तेव्हा नवाज हा 12वा खेळाडू म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असायचा. मात्र सराव केला आपल्या टीम समोर स्वतःला सिद्ध केलं आणि फैजान आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने त्याला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं त्यानं अनेक मैदानांवर केलं. 12वा खेळाडू ते तुमचा एक महत्वाचा गोलंदाज. इथपर्यंतचा प्रवास खूप असतो आणि नवाजला आपण सध्या पाहतोय. 6 बॉल 26 ची गरज आहे. सहा चेंडू 26 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय गावदेवी वाघोटे संघाला. नवाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये. उंची बरीच गाठली आहे. झेलची संधी आहे. झेल सुटलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी स्कोर कार्ड 12 आकड्यावर जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 24 पाहिजेत. 5 बॉल 24 ची गरज आहे. फटके ते ठोकावे लागतील. मॅचला जर जवळ आणायचंय. षटकारांशिवाय पर्याय नाहीये वाघोटी टीमच्या समोर. काय ते षटकार इथे पाहायला मिळतील. 24 पाहिजेत. 5 बॉल. हा चेंडू सोडून दिला आणि तिथे समोरून निघून गेला होता. बॉल सोडायला नको होता तो बॉल सोडून दिला. तर 4 बॉल 24 ची मॅच आली. तिथे रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ वाईड बॉल. इथे चेंडू हवेमध्ये. आता परतावं लागेल बॅटरला. आता मॅच कठीण बनली जरूर. 36 करायच्या होत्या आणि धावसंख्या आपल्याला 13 या आकड्यावर पाहायला मिळतीये. 23 त्या अजूनही गरजेच्या आहेत. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वाडा तालुक्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफायची मॅच खेळणं तेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि गावदेवी वाघोटेकर ते इथपर्यंतचा प्रवास त्यांचा निश्चित रूपानं क्वालिफाय पर्यंत पोहोचले आणि शेवटच्या मॅच मध्ये तिथे
क्वालिफायच्या मॅच मध्ये थोडीशी त्यांची अवस्था जर आपण पाहिली, गेम प्लॅनची मी तर म्हणेन ही चुकी जरूर आहे, कारण धावा मनुष्य सर तेवढ्या नव्हत्या. 36 जर पाहिलं 3 ओव्हर 36, पहिल्या ओव्हरमध्ये जर 4 विकेट पडल्या तर मग मॅच ती कठीणच बनेल. इथे आता जर आपण पाहिलं तर निघून गेल्या बॉल डॉट. आता औपचारिकता शिल्लक राहिले. 36 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना शोएब अव्वदचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉलमध्ये 4 विकेट त्यानं तिथे काढल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि तिथे मॅचचे सूत्र बदलली. शेवटच्या बॉलला षटकार आलाय तर माणूस मेल्यावर त्याला पाणी पाजून फायदा नाही, उशीर झालाय. तो बॉल द्यायचा आहे, षटकारावर जो बॉल गेलाय तो बॉल रिटर्न करायचा आहे. आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचं नाव आहे नोमान 11 FDC कुडूस. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक टीम गावदी वाघोटे. आपण आलात, खेळात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार. प्लेअर ऑफ द डे कडे आपण निश्चित रूपाने जाऊया.